1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। जिलबी करण्यासाठी लागणारे साहित्य 2 कप साखर, खायचा पिवळा रंग, 1 कप मैदा, पाव चमचा मीठ, पाणी, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, तळण्यासाठी तेल। साखरेत पाणी मिसळून शिजवून घेत याचा हलकासा सैलसर पाक तयार करायचा। यात थोडा खायचा रंग घालायचा। आता मैदा, मीठ आणि पाणी एकत्र करत ढवळून घेत यात फ्रूट सॉल्ट घालायचं आणि अशा पद्धतीने साच्यात किंवा पाइपिंग बॅग मध्ये हे पीठ भरायचं आणि गरम तेलात जिलबी घालायची आणि सोनेरी रंगावर परतायची आणि लगेच गरम पाकात घालायची। झाली आपली झटपट कुरकुरीत जिलबी तयार। अतिशय सोप्या पद्धतीने रसरशीत आणि कुरकुरीत जिलबी कशी बनवायची ते बघणार आहोत। अतिशय रसरशीत होणार, आतपर्यंत त्याचा रस जाणार आणि मेन म्हणजे जास्त तामझाम नाही आहे। गॅस सुरू केलेला आहे। 2 कप इथे साखर आहे। यामध्ये मी 1 कपला थोडंसं कमी पाणी घालते। सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊयात। इन्स्टंट जिलबी आहे त्यामुळे पाक तयार ठेवूयात। बॅटर करून जिलबी घालायची इतकंच काम राहतं। ते याचं आहे ना, साधारण 1 तारीला थोडासा जवळपास पाक करायचा। अगदी 1 तारी करायची गरज नाहीये। गुलाबजामचा पाक जसा असतो हलकासा असेल तसा हवा, म्हणजे मग जिलबीमध्ये त्याचा रस छान घुसतो, पण खूप पण सेल नको की जिलबी मऊ पडेल। म्हणजे अगदी कच्चा पाकही नको, हलकासा स्टिकी नसेल इतका आपल्याला तो पाक शिजवून घ्यायचा। साखर छान विरघळली की मीडियम टू हाय हीटवर हे आणखी आहे ना 5 मिनिटं छान मी पाक शिजवून घेणार आहे। 5 मिनिटं मी हा पाक छान शिजवून घेतलेला आहे। आता काय करूयात, आता हे एकदा मिक्स करूयात आणि 1 थेंबभर पाक टाकून घ्या। तुम्ही बघू शकाल छान असा याची गोळी होतीये पाक टाकल्यावर, पण तार आलेली नाही। तुम्ही बघू शकाल तार नाही होते, पण स्टिकी झालेला आहे। तर या कन्सिस्टन्सीचा आपल्याला पाक बनवायचा आहे। तार होता होता तुटतीये, पण पूर्ण एक तार नाही होते, अशा आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा। तर गॅस बंद केलेला आहे। यामध्ये घालूयात खायचा रंग। खायचा रंग घालणं ऑप्शनल आहे। पिवळा रंग मी घालतीये, नाही घातला काहीच हरकत नाही। हे मिक्स करूयात आणि आता आपण पीठ तयार करून घेऊयात। तर त्यासाठी घ्यायचं सगळ्यात आधी 1 कप मैदा, यामध्ये घालूयात मीठ पाव चमचा, मिक्स करूयात आणि यामध्ये घालूयात आता पाणी। तर 1 कपला थोडंसं कमी पाणी मी इथे घेतलेलं आहे। आधी अर्धा कप पाणी घालते, मिक्स करूयात आणि छान हे एकसारखं ढवळून घेऊयात। आणि आता हे उरलेलं पण सगळं पाणी मी यामध्ये घालते, थोडंसं 1 चमचाभर। साधारण 1 कपला 2 चमचे कमी पाण्याचा वापर इथे लागतो। छान मिक्स करूयात, गुठळ्या सगळ्या काढून घेऊयात मैद्याच्या। हे छान असं एकजीव करून झालं आणि तुम्ही बघू शकाल छान असं याला एकसंध कन्सिस्टन्सी आलेली आहे। याला तुकडे नाही पडत आहे जेव्हा आपण ते सोडतोय स्पूनमधून, याचा अर्थ हे बॅटर परफेक्ट झालंय। इन्स्टंट जिलबी करतोय म्हणून मग इथे आपण घालतोय फ्रूट सॉल्ट 1 चमचाभर। हे पटकन यामध्ये मिक्स करून घेऊयात, पटकन कंबाईन करायचं, एकजीव करून घेऊयात। छान आपलं इथे पीठ तयार आहे जिलबी बनवण्यासाठी। आता जिलबी बनवण्याचं ना एक प्लास्टिकचं बाटली येते किंवा सॉसची बाटली वापरली तरी चालेल, पण इथे मी घेतलेलं आहे ही पाइपिंग बॅग। सो आता हे बॅटर घेऊयात। सो इथे तेल गरम केलेलं आहे। मीडियम हीटवर तेल गरम केल्यावर लो टू मीडियम हीटवर फ्लेम ठेवलेली आहे। हाय हीटवर कधीच जिलबी तळायची नाही आणि पाकही गरम करायसाठी ठेवला आहे, कारण गरम गरम तेलातली जिलबी गरम गरम पाकामध्ये घालायची, म्हणजे त्याचा रस छान आतपर्यंत मुरला जातो। क्या बात आहे। आता छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत जिलबी
मंद आचेवर म्हणजे लो टू मिडियम हीटवर तळून घेऊया. तर खालच्या बाजूने जिलबी छान तळली गेली की वरची बाजू पण तळून घेऊया. मस्तपैकी छान सोनेरी रंग आलेला आहे जिलबीला. आता यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि इथे गरम गरम पाकामध्ये ही गरम गरम जिलबी सोडायची. क्या बात आहे. आणि याच पद्धतीने सगळ्या जिलबी मी बनवून घेणार आहे. आता ही जिलबी पाकामध्ये ठेवूयात. 1 मिनिट फक्त मुरण्यासाठी ठेवून द्यायची.